दहशतवादाविरोधात भारत सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे। दहशतवादी हल्ला भारताविरुद्ध युद्ध पुकारल्याचं समजलं जाईल असा थेट इशारा आज भारतानं दिलाय। त्यामुळे आता पाकिस्तान वठणीवर येणार का हा खरा प्रश्न आहे। सलग दुसऱ्या रात्री ड्रोन हल्ले करून पाकिस्तानने भारताला डिवचलं। 8 मे रोजी पाकिस्तानी लष्करानं केलेला 400 ड्रोनचा हल्ला भारतीय लष्करानं हाणून पाडला। भारतापुढे डाळ शिजत नसल्यामुळे पाकिस्तान अक्षरशः बिथरलाय। ड्रोन हल्ल्याच्या पुढे जात पाकिस्तानने आता मिसाईल्स टाकण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे पाकिस्तानने भारताविरोधात युद्धच छेडलं का असा प्रश्न उपस्थित होतोय। पाकिस्तान लष्कराकडून भारताच्या पश्चिम भागावर एकसारखं आक्रमण, ड्रोन, लॉंग रेंज वेपन्स, लढाऊ विमानांचा वापर, पाककडून उधमपूर, पठाणकोट, भूज, भटिंडा लष्करी तळ टार्गेट। शुक्रवारी पहाटे 1:40 पंजाबमधील लष्करी तळावर हल्ले, पाकिस्तानकडून हल्ल्यासाठी हाय स्पीड मिसाईल्सचा सुद्धा वापर, भारताच्या हवाई तळांवरील रुग्णालयांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न, पाकिस्तानचे सर्व ड्रोन्स आणि मिसाईल्स नष्ट करण्यात भारताला यश। पाकिस्तानच्या हल्ल्यात भारताच्या एअरबेसचं कोणतंही नुकसान नाही। ड्रोन हल्ले 2 दिवस झाले करत आहे। तर हे कोणत्या ड्रोन्स जा रे, हे खूप स्वस्त असे ड्रोन्स आहेत आणि जसे टर्कीचे ड्रोन्स आहेत किंवा चायनामधून आलेले आहे 1.5-2 लाखाचे ड्रोन्स आहेत। तर त्यांची कॅरिंग कॅपॅसिटी काय मॅक्सिमम 5 किलो। तर ते काय नुकसान करणार आहे आपलं। तर प्रत्युत्तर आपण त्यांना नष्ट करत आहे, ही एक मोठी प्रत्युत्तराची गोष्ट आहे। तर त्याच्यामुळे आपला काही जास्त असं नुकसान होत नाही। जरी 300-400 ड्रोन्स आपल्याला लेहपासून सर क्रीकपर्यंत वापरले आहे, पण आपलं असं काही खास नुकसान झालं नाही। पाकिस्तानने शुक्रवारी रात्री भारताच्या एका लोकेशनवर फतेह मिसाईल टाकण्याचा प्रयत्न केला। या हल्ल्यामुळे आधीपासून तणावपूर्ण असलेली स्थिती आणखी बिघडली। पाकिस्तानने टाकलेली मिसाईल्स भारताच्या एअर डिफेन्सनं हवेमध्येच नष्ट केली। खरं तर पाकिस्तानपेक्षा भारताकडे अधिक परिणामकारक क्षेपणास्त्र आहे, मात्र आपण अधिक त्यांचा वापर करणार नसल्याचं भारतानं अतिशय जबाबदारीनं म्हटलंय। अर्थात पाकिस्तानने अशीच आगळीक सुरू ठेवल्यास भारतीय लष्कर मागे पुढे बघणार नाही, हे सुद्धा तितकंच खरं। आकाश हे क्षेपणास्त्र, जमिनीवरून हवेत मारा, हवाई लक्ष्यांना भेदण्यास सक्षम, अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता, अनेक हवाई लक्ष्यांना भेदण्यास सक्षम। R-73 क्षेपणास्त्र, हवेतून हवेत मारा, थेट लक्ष्याच्या दिशेने नसताना सुद्धा हल्ला, हवाई लक्ष्यांना भेदण्याची क्षमता, अत्यंत चपळ आणि तीक्ष्ण वळण। पेचोरा S-125 क्षेपणास्त्र, जमिनीवरून हवेत मारा, कमी उंचीवरील हवाई लक्ष्यांना भेदण्यास सक्षम। R-27 क्षेपणास्त्र, मध्यम ते लांब पल्ल्याचं क्षेपणास्त्र, हवेतून हवेत मारा, हेलिकॉप्टर आणि क्रूज क्षेपणास्त्र भेदण्याची क्षमता। बराक 8 क्षेपणास्त्र, कोणत्याही प्रकारच्या हवाई धोक्यापासून बचाव, एकाच वेळी अनेक लक्ष्यांना भेदण्यास सक्षम। नौदल, हवाई दल आणि लष्कर तीनही दलांकडून वापर। हे जे हल्ले केले आणि जिथे जे हल्ले केले त्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। कारण आपण जसा हल्ला केला तो असा प्लॅन करून केला आहे आणि नुकसान करायचंच म्हणून तसं प्लॅन केलं आहे। आणि सगळीकडे बहावलपूरपासून ते वर मुझफ्फराबादपर्यंत चांगल्या तरीकेने आपण त्याचा विध्वंस केलेला आहे। आणि त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल बरेचसे टेररिस्ट लीडर्स वगैरे आले, त्यांनी श्रद्धांजली वगैरे त्यांची वाहिली, तर त्यामुळे नुकसान नक्कीच झालं आहे। त्यात सगळ्यात मोठा परिणाम जो झाला आहे आणि झाला पाहिजे होता आणि झाला आहे, हे असं की त्यांचं मनोबल नक्कीच खाली केलेलं आहे। मग पुढे अशी ॲक्टिव्हिटी संघटन करायचं, पुढे कारवाया करायच्या, यावर नक्कीच त्यांचा परिणाम होईल। भारताच्या सुरक्षा सिस्टीमला भेदण्यासाठी फतेह मिसाईल बनवल्याचं पाकिस्तानकडून सांगण्यात येत आहे। मात्र आतापर्यंतच्या लढाईमध्ये S-400 मिसाईल सिस्टीमच भारताचं अभेद्य सुरक्षा कवच ठरली आहे। दहशतवादाविरोधात भारत सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे। दहशतवादी हल्ला भारताविरुद्ध युद्ध पुकारल्याचं समजलं जाईल असा इशारा भारतानं दिलाय। यापूर्वी दहशतवादी आणि पाकच्या लष्कराचा हल्ला यामध्ये भारत थोडासा फरक मानत होता, मात्र आता भारताने दहशतवाद्यांना ठेचण्यासाठी सर्वात मोठा निर्णय घेतलाय। त्यामुळे पाकिस्तानने कोणतंही नापाक कृत्य केल्यास भारत त्याचा दी एंड करणार, हे मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।